सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। अर्थात मी कच्ची पक्की दारू या कुठल्याही प्रकारचे मद्यपान सेवन करणार नाही, अशी शिक्षा ग्रहण करतो। हे जे सील आहे, हे पाचवे सील आहे। तथागत भगवान बुद्धांनी मनुष्याच्या हिताकरिता केवळ बौद्ध धर्मीयांसाठीच नव्हे, तर अखिल विश्वातील सर्व मानव कल्याणाकरिता पंचशील दिलेले आहे। तथागत भगवान बुद्धांनी मनुष्याच्या हितासाठी जे 5 सील दिलेले आहेत, त्यापैकी 5वे जे सील आहे, त्या सीलाचे मनुष्याने जर पालन केले नाही, तर त्याचे दुष्परिणाम काय होतात हे आजच्या धम्मदेशनेमध्ये आपण जाणून घेणार आहोत। दारूच्या सेवनाने किंवा कुठल्याही मादक पदार्थाच्या सेवनाने शारीरिक स्वास्थ्यावर पडणारे प्रभावात लिव्हरचे रोग, मिरगी, बहुतंत्रिका विकृती, मादक मनोभ्रंश, हृदयरोग, पोषणेचे अभाव, यौन दुष्क्रिया आणि अनेक स्त्रोतांनी होणारे मरण, स्नायूवरील नियंत्रण गमावले जाते आणि त्याचे संतुलन आणि मानसिक क्षमता गमावते। ही सवय निर्माण करणारी क्रिया असू शकते। ठराविक कालावधीत अल्कोहोलचे सेवन केल्यास आरोग्य बिघडते। विशेषतः सिरोसिसमुळे प्रभावित होणारे यकृताचे जे विकार आहेत, रोग आहेत, इथेनॉल म्हणजे अल्कोहोल जैविक यंत्रणेद्वारे कर्करोगास कारणीभूत ठरते, कारण शरीरात कंपाऊंडचे विघटन होते। याचा अर्थ अल्कोहोल असलेले कोणतेही पेय त्याची किंमत आणि गुणवत्ता विचारात न घेता कर्करोग होण्याचा धोका असतो। मद्यपानाचा शरीरावर अनेक प्रकारे परिणाम होतो। जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने जुनाट आजार आणि इतर गंभीर समस्यांचा उच्च रक्तदाब, हृदयरोग, स्ट्रोक, यकृत रोग आणि पाचन समस्या, तोंड, घसा, अन्ननलिका, यकृत, कोलेन आणि गुदाशय यांचा कर्करोग निश्चित होतो। मद्यपानामुळे हाडे ढिसूळ होतात व फीट येतात, पडल्यानेही सहज मोडतात। शिवाय शरीरातील अनेक ग्रंथींवर मद्यपानाचा परिणाम होतो। मद्यपानामुळे शरीरावर वाईट परिणाम होतात। यात सर्वात जास्त परिणाम मेंदूवर होतो आणि मद्यपान सेवन केल्याने झोप सुद्धा येत नाही आणि मानसिक संतुलन सुद्धा बिघडते। मद्यपानामुळे मंद प्रतिप्रक्षण, दृष्टिदोष, समन्वय कमी होणे, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते। त्यामुळे दारू पिणे, मद्यपान करणे किंवा कुठलेही मादक पदार्थाचे सेवन करणे हे शरीरासाठी चांगले नाही। आता दारू पिल्यानंतर रक्तप्रवाहात अल्कोहोलचे प्रमाण त्वरित मिसळले जाते आणि शरीराच्या प्रत्येक भागात जाते। अल्कोहोल प्रथम
मेंदूवर और नंतर मूत्रपिंड फुफ्फुस। जे लोक खूप मद्यपान करतात त्यांच्या अंगात वेदना आणि मुंग्या येणे याला अल्कोहोलिक न्यूरोपॅथी असे म्हणतात. अल्कोहोलिक न्यूरोपॅथीमध्ये मज्जातंतूच्या नुकसानीमुळे कोस्टिंगचा समावेश होतो. त्याचा परिणाम अल्कोहोलच्या दीर्घकाळापर्यंत जास्त प्रमाणात होतो. अल्कोहोलमुळे शरीरात जास्त पाणी टिकून राहते, ज्यामुळे पाय सुजतात. अल्कोहोल प्यायल्यानंतर पायांची वारंवार सूज येणे, हृदय, यकृत आणि किडनीच्या अंतर्निहित समस्येचे लक्षण असू शकते. अल्कोहोलमुळे मेंदूच्या समतोल, स्मरणशक्ती, बोलणे आणि निर्णय नियंत्रित करणाऱ्या भागांना त्यांची कामे करणे कठीण होत जाते. परिणामी जखम होण्याची आणि इतर नकारात्मक परिणामांची उच्च शक्यता असते. दीर्घकाळ जास्त मद्यपान केल्याने न्यूरॉन्समध्ये बदल होतात, जसे की त्यांचा आकार कमी होतो. मद्यपान केल्याने हे केवळ व्यक्तीलाच हानी पोहोचवत नाही, तर हिंसा, गुन्हेगारी आणि अपघात वाढवून नातेसंबंध आणि समाज देखील नष्ट करते. अल्कोहोल शरीरातील जवळजवळ प्रत्येक जैविक ऊतकांमध्ये पसरू शकते, कारण सेल झिल्ली अल्कोहोलसाठी अत्यंत पारगम्य असतात. अल्कोहोलच्या गैरवापराचे अनेक अल्पकालीन आणि दीर्घकालीन परिणाम आहेत, ज्यामुळे आरोग्यावर जीवघेणा परिणाम होतो आणि शरीरावर अनेक प्रकारे परिणाम होतो. अल्कोहोलचे सेवन मनस्थिती आणि वागणूक, मेंदूची दिसण्याची आणि कार्य करण्याची पद्धत, समतोल आणि समन्वय, विचार, स्मरणशक्ती आणि सेरेबेलम आणि सेरेब्रल कॉर्टेक्स सारख्या मेंदूच्या भागात बिघडवून आणि मेंदूच्या संप्रेषण मार्गामध्ये हस्तक्षेप करून प्रभावित करते. दीर्घकाळ मद्यपान केल्याने स्मरणशक्ती कमी होते आणि चिंता निर्माण होते. अल्कोहोलमुळे अस्पष्ट बोलणे, अंधुक दृष्टी, कमकुवत स्नायू आणि प्रतिक्रिया वेळ कमी होणे यासारखे अल्पकालीन परिणाम देखील होतात. गंभीर प्रकरणांमध्ये यामुळे गोंधळ, भ्रम आणि दौरे होऊ शकतात. मज्जासंस्थेला झालेल्या नुकसानामुळे पाय आणि हातांमध्ये वेदना, सुन्नपणा किंवा असामान्य संवेदना होतात. मद्यपान केल्याने हृदयाचे ठोके अनियमितपणे होतात. अचानक मृत्यूच्या घटनांशी संबंधित रक्ताभिसरण प्रणालीच्या गुंतागुंतांमध्ये हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, रक्तदाब, वाढलेले कोलेस्ट्रॉल, स्ट्रोक आणि स्मृतिभ्रंश, हृदयाच्या स्नायूंच्या पेशींच्या वाढीवर अनियमित हृदयाचे ठोके आणि हृदय यांचा समावेश होतो. मद्यपान करणाऱ्या महिलांना पुरुषापेक्षा हृदयाचे नुकसान होण्याचा धोका जास्त असतो. शिवाय रक्तप्रवाहातील अल्कोहोल पांढऱ्या रक्तपेशींच्या जीवाणू आणि इतर रोगजनकांशी लढण्याची क्षमता कमी करते. त्यामुळे मद्यपान करणारी व्यक्ती नेहमी आजारी पडते. अल्कोहोलचा गैरवापर लाळ ग्रंथींना हानी पोहोचू शकतो आणि तोंड आणि जिभेला त्रास देऊ शकतो, ज्यामुळे हिरड्यांचे रोग आणि दात किडणे होऊ शकते. अल्कोहोल पोटाच्या अस्तरांमध्ये जळजळ आणि जळजळ निर्माण करते, ज्यामुळे विद्यमान पोट आणि आतड्यांसंबंधी अल्सर, अंतर्गत रक्तस्राव आणि कर्करोग वाढतो किंवा वाढीस लागतो. अल्कोहोलमुळे पचन संस्थेला पोषक आणि बी जीवनसत्वे शोषून घेणे किंवा जीवाणू नियंत्रित करणे कठीण होते. पोटात सूज येते आणि कुपोषण होते. अल्कोहोलमुळे स्वादुपिंड विषारी पदार्थ तयार करतो, ज्यामुळे
स्वादुपिंडातील रक्तवाहिन्यांना जळजळ आणि सूज येते, ज्यामुळे योग्य पचन रोखले जाते, म्हणजे स्वादुपिंडाचा दाह, ज्यामुळे क्रॉनिक फायब्रोसिस, तीव्र हिरोजेनिक पॅन्क्रियाटायटिस आणि स्यूडोसिस्ट निर्मिती होते. जास्त मद्यपान केल्याने यकृतांमध्ये चरबी जमा होते, ज्यामुळे जीवघेणा परिस्थितीचा उद्भव होतो, जसे की अल्कोहोलिक हेपेटायटिस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यकृताची जळजळ. चरबीने भरलेले यकृत शरीराचे उर्वरित पोषण कार्यक्षमतेने करू शकत नाही. यामुळे संभाव्य घातक स्थिती यकृत सिरोसिस देखील होऊ शकते, ज्यामध्ये यकृताच्या पेशींना जास्त नुकसान झाल्यामुळे यकृत पेशी पुन्हा निर्माण होऊ शकत नाही. अल्कोहोल देखील यकृताच्या पेशींना सूज देते. सूज येणे, ज्यामुळे सामान्य पित्त प्रवाह रोखू शकतो किंवा कावीळ सारखा भयंकर आजार सुद्धा होतो. अल्कोहोल हे ज्ञात लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ असल्याने जितके जास्त सेवन कराल तितके जास्त लघवी होते, ज्यामुळे मूत्राशय आणि मूत्रपिंडावर परिणाम होतो. हे अल्कोहोलमुळे अत्यंत परिस्थितीत मूत्रपिंड निकामी होऊ शकते. मूत्राशयाचे अस्तर फुगले आहे आणि मूत्रपिंडाकडे पाठीमागे पसरलेले जाते. नपुंसकता, कमी इच्छा, स्थापना, बिघडलेले कार्य किंवा अकाली उत्सर्ग आणि वंध्यत्व हे पुरुषांमध्ये दारूच्या व्यसनामुळे निर्माण होते. अल्कोहोलच्या सेवनाने स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग, असामान्य मासिक पाळी आणि वंध्यत्वाचा धोका वाढतो. गर्भधारणेदरम्यान अल्कोहोल प्यायल्याने न जन्मलेल्या बाळाच्या विकासास लक्षणीय नुकसान होते आणि गर्भपात, अकाली प्रसूती आणि मृत जन्मांचे धोके वाढतात. जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने शरीराची नैसर्गिक प्रतिकारक शक्ती कमी होते आणि सामान्य लोकांपेक्षा न्यूमोनिया किंवा क्षयरोग सारख्या संसर्गाची शक्यता वाढते. मद्यपान केल्याने शरीराच्या कॅल्शियम शोषून घेण्याच्या क्षमतेमध्ये व्यत्यय येतो आणि त्यामुळे हाडे खराब होण्याचा वेग वाढतो, ज्यामुळे तुम्हाला हाडे फ्रॅक्चर आणि ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडे पातळ होण्याचा धोका वाढतो. अल्कोहोलच्या सेवनानंतर स्नायूंना अशक्तपणा, पेटके आणि अगदी शोष होण्याची दाट शक्यता आहे. इतर परिणाम वजन वाढणे, फुगलेला चेहरा, असलेली त्वचा आणि डाग पडणे आणि तोंड, अन्ननलिका, घसा, स्तन, यकृत आणि कोलन अनेक प्रकारचे आजार मादक पदार्थ सेवन केल्याने होतात. म्हणून तथागत भगवान बुद्धांनी जे 5वे सील दिलेले आहे, सुरा मेरय मज्ज पमाद ठाना वेरमणी शिक्षापदं समादियामी. याचा अर्थ, मी कुठलेही मद्यपान म्हणजे कच्ची पक्की दारू आणि कुठलेही मादक पदार्थाचे सेवन करणार नाही अशा शिक्षापदाला ग्रहण करतो किंवा असे शिक्षापद अंगीकृत करतो, अशा शिक्षापदाचे अनुसरण करतो, असा त्याचा अर्थ आहे. खरोखरच जर माणसाने तथागत भगवान बुद्धांच्या पंचशीलाचे पालन केले तर मात्र त्याला कुठल्याही प्रकारचा शारीरिक आजार होऊ शकत नाही, त्याच्या हातून हिंसा होऊ शकत नाही, त्याच्या हातून व्यभिचार होऊ शकत नाही, त्याच्याकडून कुठलेही अकुशल कर्म होऊ शकत नाही जर त्याने पंचशीलाचे भान ठेवले तर. आजच्या या धम्मदेशनेमध्ये मी सर्वांना एकच आग्रह करतो की तथागतांनी जे मनुष्याच्या हितासाठी केवळ ज्यांनी बौद्ध धम्म स्वीकारलेला आहे त्याच्यासाठीच नव्हे तर अखिल विश्वातील सर्व मानवासाठी
तथागतांनी जे पंचशील दिलेले आहे त्या पंचशीलाचे पालन करावे आणि आपले जीवन सुखरूपपणे पार पाडावे, जीवनातील सर्व सुखाचा आनंद घ्यावा। कारण जे जे लोक शील पालन करतात त्यांना परिपूर्ण सुखाचा आनंद मिळतो आणि जे जे लोक शीलाचे पालन करत नाही त्यांना मात्र पावलोपावली दुःख झेलावे लागते। आजच्या या धम्मदेशनीमध्ये या पंचशीलाचे महत्त्व समजून निश्चितच आपण आपल्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी पंचशीलाचे पालन करावे। भवतु सब्ब मंगलं, सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो।